नमस्कार सर्वांना. सर्वांना जे माझ्या चॅनलला सबस्क्राईब किंवा व्हिजिट करतात वगैरे त्यांना सर्वांना नमस्कार. मित्रांनो, आजचा जो व्हिडिओ असणार आहे, तो व्हिडिओ आहे की कोणता अर्ज कुठे करायचा, म्हणजे कोणतं कागदपत्र आपल्याला जर का लागत असेल, कोणती परमिशन आपल्याला काढायची असेल, तर ते कसं आणि कुठे करायचं हे कसं पाहण्यासाठी मी हा व्हिडिओ बनवतोय. तर हा जो व्हिडिओ आहे तो सर्वच जे आहेत नागरिक, ते सर्व नागरिकांसाठी महाराष्ट्रामध्ये जे राहतात त्यांच्या सर्व नागरिकांसाठी हा व्हिडिओ महत्त्वाचा असणार आहे. तर कोणतं डॉक्युमेंट कुठं भेटणार आहे हे तुम्हाला आज इथे कळणार आहे. सुरुवातीला आपण मित्रांनो Googleवरती गेलोय. Googleवरती गेल्यानंतर महाराष्ट्र असं आपण टाकलं होतं. महाराष्ट्र टाकल्यानंतर बघा तुम्हाला परत एकदा दाखवतो मी. हे बघा इथे महाराष्ट्र महाराष्ट्राचं आपण सर्च केलंय. बरोबर? यानंतर आपल्या महाराष्ट्राचं बायोग्राफी वगैरे सगळ्या गोष्टी येतात. बट तुम्हाला इथे होम गव्हर्नमेंट ऑफ महाराष्ट्र यावरती क्लिक करायचं. ओके. इथे क्लिक केल्यानंतर अशा प्रकारे आपल्याला एक वेबसाईट दिसेल. त्या वेबसाईट नंतर इथे सेवावरती आपल्याला क्लिक करायचं आहे. सेवा. तर सेवावरती क्लिक केल्यानंतर इथे तुम्हाला खाली गेलो आपण, तर इथे तुम्हाला कळेल की कोणत्या विभागामध्ये कोणते डॉक्युमेंट्स आपण काढू शकतो. आता बघा इथे महसूल विभाग आहे. महसूल विभागामध्ये आपण कोणते कोणते डॉक्युमेंट्स काढू शकतो इथे आपल्याला दिलेलं आहे त्यांनी. शेतकरी असल्याचा, नॉन क्रिमिलियर जातीचे प्रमाणपत्र, म्हणजे जे कागदपत्रे आपल्याला लागतात आपण जे तहसीलमधून काढतो वगैरे, तर ते महसूल विभागामधून एक सर्व कागदपत्रे आपण काढू शकतो. यानंतर आहे मित्रांनो ग्रामविकास व पंचायत राज विभाग. यामधून आपण जन्म नोंद दाखला, मृत्यू नोंद दाखला, विवाह नोंदणी दाखला आणि दारिद्र्य रेषेखाली असल्याचा दाखला, हे 3-4 दाखले आपण इथून काढू शकतो. त्यानंतर आहे मित्रांनो कामगार विभाग दाखला. कामगार विभागामध्ये जे आपण एखादा बिझनेस वगैरे करणार आहात मित्रांनो, त्यामध्ये दुकाने आणि आस्थापना नोंदणी, म्हणजे जे शॉप ॲक्ट वगैरे असेल ते शॉप ॲक्ट आपण तिथे काढू शकतो. त्यानंतर कंत्राटी कामगारचं लायसन जे आहे ती नोंदणी आपण इथे करू शकतो. कारखान्याची नोंदणी इथे करू शकतो. त्यानंतर खूप साऱ्या अशा नोंदणीच आपण या इथे करू शकतो. यानंतर आहे जलसंपदा विभाग. जलसंपदा संपदा विभागमध्ये आपण ग्रामपंचायत मधील जे पाणी वापरतो आपण त्यांचा परवाना वगैरे काढणे इथून काढू शकतो आपण. त्यानंतर उपसा सिंचन परवानगी करू शकतो इथून. त्यानंतर नदी जलाशयामधून अंतराचा दाखला घेणे हे पण आपण करू शकतो. या सर्व गोष्टीचा दाखले आपण या जलसंपदा विभागाकडे करू शकतो मित्रांनो. त्यानंतर उद्योग विभाग आहे. उद्योग विभाग यामध्ये मित्रांनो आपण राजपत्र जाहिरात, जन्मतारखेत बदल, धर्मात बदल किंवा या बाकीच्या सूचना वगैरे आपण उद्योग विभागामधून करू शकतो. त्यानंतर आहे वन विभाग मित्रांनो. वन विभागमधून काय काय करू शकतो आपण? तेंदू व्यापारीची नोंदणी, बांबू पुरवठ्यासाठी गुरुड समाजाची नोंदणी, वन्य प्राण्यामुळे मारल्या गेलेल्या गुरांसाठी मंजूर करावयाची नुकसान भरपाई हा अर्ज आपण वन विभागामध्ये करू शकतो. वन्य प्राण्यामुळे मारल्या गेलेल्या अथवा अपंगत्व प्राप्त झालेल्या व्यक्तींना मंजूर करायचे वित्तीय साहित्य, म्हणजे आपल्याला जे आर्थिक सहाय्य भेटणार आहे ते तुम्ही इथं अर्ज करू शकता. यानंतर मित्रांनो सहकार आणि पणन आहे. यामध्ये काय करू शकतो आपण? सहकारी संस्थाची नोंदणी करणे, सावकारी व्यवसायासाठी परवाना देणे. जर आपल्याला सावकारकी करायची आहे किंवा आपल्याला व्याजाने एखाद्याला पैसे आपण देतोय, त्यासाठी तुम्हाला परवाना जो आहे तो भेटणार आहे सहकार व पणन या विभागामधून मित्रांनो. बरोबर? त्यानंतर आहे विधी व न्याय विभाग. यामध्ये भागीदारी संस्थेची नोंदणी करणे, या विधी व न्याय विभागाकडे आपण अर्ज करू शकतो. गृह विभाग यामध्ये मित्रांनो काय काय आहेत बघा. विदेशी कलाकारांच्या सहभागास परवानगी. त्यानंतर जे आपण डीजे वगैरे लावतो त्याच्यासाठी परवानगी इथून घेऊ शकतो आपण. एखाद्या मनोरंजनाचा कार्यक्रम आपण देतोय तर त्याचा ना हरकत परवाना हे गृह विभाग याच्याकडून करू शकतो आपण. सभा, संमेलन, मिरवणूक, शोभायात्रा सर्व जे जिथे आपल्याला एखादा कार्यक्रम वगैरे घ्यायचा आहे त्याची परवानगी आपण गृह गृह विभागाकडून म्हणजे पोलीस खात्याकडून घेऊ शकतो. पेट्रोल पंप, गॅस एजन्सी, हॉटेल, बार इत्यादी करता ना हरकत प्रमाणपत्र हे सुद्धा आपण गृह विभागाकडून घेतो. त्यानंतर शस्त्र परवान्यासाठी म्हणजे आपल्याला बंदूक वगैरे हाताळायची आहे तर त्यासाठी आपण परवानगी इथून घेतो. भारतीय नागरिकांना परदेशात जाण्यासाठी पोलीस अनुपस्थिती प्रमाणपत्र देणे, म्हणजे काय? व्हिसासाठी आपण याची गृह विभागाकडे अर्ज करू शकतो. पोलीस क्लिअरन्स प्रमाणपत्र आहे ते आपण करू शकतो इथून, जे की गृह विभागाकडे अर्ज करू शकतो. यानंतर परिवहन विभाग आहे. यामध्ये आपण
जे वाहनाबद्दलच्या गोष्टी असतात त्या गोष्टीची पूर्ण गोष्टी ह्या आपण परिवहन विभागाकडे आपण करू शकतो मित्रांनो. त्यानंतर उद्योग विभाग आहे. इथे पण आपण खूप साऱ्या गोष्टी करू शकतो. त्यानंतर आपण महत्त्वाचे पाहूया. नगर विकास आहे, उच्च तंत्र शिक्षण आहे, गृह विभाग, खूप साऱ्या गोष्टी अशा आहेत. महिला व बाल विकास आहे. यामध्ये काही दिसत नाही आपल्याला. सार्वजनिक विभाग, आरोग्य विभाग आहे, कृषी विभाग आहे. त्यानंतर हे बघा स्पेशल कृषी, त्यामध्ये इथे खूप साऱ्या गोष्टी दिल्या आहेत त्यांनी. यानंतर वित्त, अन्न नागरी पुरवठा आहे. नवीन अन्न नागरी पुरवठा म्हणजे काय, जे राशन कार्ड वगैरे असतात त्यासाठी आपण अर्ज करू शकतो अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण विभागमध्ये. यानंतर जमिनीबद्दल सगळ्यात महत्वाचं म्हणजे भूमी अभिलेख विभाग, यामध्ये तुम्ही खूप साऱ्या गोष्टी करू शकता. मोजणी करायची, मोजणीनंतर तुम्हाला आकारफेड कोर करायची, नक्कल पुरवणे वगैरे या सर्व गोष्टी तुम्ही यामार्फत करू शकता. कुठे, जे तुम्हाला भूमी अभिलेख विभागाला तुम्हाला भेट द्यावी लागते. यानंतर ऊर्जा विभाग म्हणजे काय, आपल्याला एखादं आपण एमएससी बद्दलची कामे हे ऊर्जा विभागामध्ये करू शकतो. एखादा नवीन आपल्याला ट्रान्सफॉर्मर वगैरे घ्यायचा आहे, यासाठी आपण इथे अर्ज करू शकतो ऊर्जा विभागामध्ये. नंतर राज्य उत्पादन शुल्क विभाग, यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आहेत. आणि सार्वजनिक बांधकाम विभाग, ज्यामध्ये खूप साऱ्या गोष्टी आपण इथं करू. रस्ता ओलांडून जाणाऱ्या वाहनांसाठी ना हरकत प्रमाणपत्र किंवा उद्योग घटकांसाठी मूलभूत सुविधा जसे वीज, पाणी जोडणी पुरवण्यासाठी रस्ता खोदणे, मुख्य रस्त्यांना जोड रस्ते करणे, यासाठी ना हरकत प्रमाणपत्र हे आपल्याला सार्वजनिक बांधकाम विभागामध्ये भेटतं. तर सर्वात महत्त्वाचं मित्रांनो, कुठे भेटतं हे तुम्हाला सांगितलेलं आहे, सेवामध्ये जाऊन भेटतं. पण त्यासाठी काय करावं लागेल ते आम्ही दाखवतो तुम्हाला. आता समजा याच्यावरती आपण इथं क्लिक करतो, इथे बघा आपल्याला वेगळ्या वेबसाईट वरती घेऊन जाते. आपण गेलो वेगळ्या वेबसाईट वरती, आपले सरकारवरती आपण घेऊन गेलो. आता इथे कागदपत्रे आणि आपल्याला कोणत्या ऑफिसरकडे जावं लागेल या सर्व गोष्टी आपल्याला दिलेल्या आहेत. यानंतर बघा टाइम लिमिट आहे. अर्जदाराकडून ऑनलाईन स्वारस्य अर्ज प्राप्त झाल्यानंतर 7 दिवसामध्ये तुम्हाला ह्या ना हरकत प्रमाणपत्र भेटायला पाहिजे. त्यासाठी कार्यकारी अभियंता सार्वजनिक बांधकाम विभाग, यामध्ये तुम्हाला याकडे अर्ज आपण करू शकतो. बरोबर. तर लागू करावरती जेव्हा क्लिक करतो आपण, आपले सरकार, प्लीज रजिस्टर युअर सेल्फ अँड देन लॉग इन, म्हणजे तुम्हाला काय करावं लागतं अगोदर, की तुम्ही आपले सरकारवरती तुम्हाला इथे नोंदणी करावी लागते. नोंदणी केल्यानंतर तुम्हाला या सर्व दाखल्याची प्रत तुम्ही काढू शकता मित्रांनो. काही गोष्टी अशा आहेत की त्यांना तुम्ही पर्सनल नोंदणी करून तुम्ही करू शकता, आणि काही गोष्टी आहेत जे की व्हीएलई लॉग इन करूनच तुम्ही त्या गोष्टी काढू शकता मित्रांनो. तर तुम्हाला हे जे कागदपत्र काढतो आपण, सर्व कागदपत्र आपल्याला कोणत्याही ठिकाणी भेटतील. महाराष्ट्र राज्यामध्ये तुम्ही कुठेही राहताय, तुम्हाला हे सगळे कागदपत्र जे असतील, जे परवाने, दाखले वगैरे सर्व गोष्टी, हे तुम्हाला सोना एंटरप्राइजेस कडून मित्रांनो मदत भेटेल. काढून पण भेटतील. जर काढून भेटत नसतील, म्हणजे त्याच्यामध्ये काहीतरी अडचणी किंवा जे लोकललाच काढता येतील आपापल्या तालुक्यामध्ये किंवा आपापल्या जिल्ह्यामध्ये, त्यासाठी ही मदत केली जाईल मित्रांनो. तर ज्यांना ज्यांना मदत लागेल, तुम्ही डायरेक्टली व्हॉट्सअप कनेक्ट करू शकता. व्हॉट्सअपचा नंबर वगैरे दिलेला असेल खाली, व्हॉट्सअपला कनेक्ट करू शकता आणि या सर्व गोष्टीसाठी पूर्णपणे तुम्हाला मदत भेटून जाईल. धन्यवाद मित्रांनो. व्हिडिओ जर आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.